अंदरसूल श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वसाधारण सभा संपन्न. नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड. येवला तालुक्यातील अंदरसूल येथे श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे काही पदाधिकारी मयत झाल्याने कामकाज बंद होते. त्या बंद संघाचे पुनर्जीवन करण्यात आले. येथील गावातील विठ्ठल मंदिर येथे येवला येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे फेस्कॉमचे वरिष्ठ पदाधिकारी, येवला स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रावसाहेब दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस येवला संघाचे सरचिटणीस कृष्णा काशीनाथ शिंदे, तालुका संघटक गुमानसिंग परदेशी व अंदरसूल ज्येष्ठ नागरिक संघाचे कृतिशील सचिव रामदास पोलाद गोसावी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या बैठकीत ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक ज्येष्ठ सदस्य हरिश्चंद्र ब्राह्मणे व कचरू पाटील वलटे उपस्थित होते. यावेळी मयत ज्येष्ठ नागरिक व सर्व क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन कामकाज सुरू करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांची घोषणा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलेले ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी केली. त्यामध्ये संघाचे अध्यक्ष म्हणून बाळासाहेब पुंजाजी सोनवणे, उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सखाहरी वढाळकर, सचिव म्हणून मच्छिंद्र कचरू वलटे आणि कोषाध्यक्ष म्हणून ईश्वरलाल निवृत्ती पुंड यांची निवड करण्यात आली व सल्लागार म्हणून ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रास्ताविक पंडित मेहकर सर यांनी केले. मनोगत पंडित मेहकर, शिवाजी वढाळकर, ईश्वर पुंड, मच्छिंद्र वलटे यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिक संघाचा लेखाजोखा व मार्गदर्शन ज्येष्ठ माजी सचिव रामदास गोसावी यांनी केले. त्याचप्रमाणात ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यप्रणाली संदर्भात कृष्णा शिंदे व गुमानसिंग परदेशी यांनी मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख व ज्येष्ठ पत्रकार प्रकाश साबरे यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुक्याचे कृतिशील ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक रावसाहेब दाभाडे गुरुजी यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख उद्देश, शासन दरबारी शासकीय ज्येष्ठ नागरिक यांचेसाठी विविध मागण्यासाठी उभारलेले लढे, संघर्ष व त्यानंतर शासनाने ज्येष्ठ नागरिक यांना आजमितीस मिळत असलेल्या सवलती यांची संपूर्ण माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली. ज्येष्ठांनी हसत आयुष्य जगावे. आर्थिक स्थिती ज्या ज्येष्ठ नागरिकांची आहे अशा ज्येष्ठांनी गरजवंत ज्येष्ठ नागरिक यांना मदतीचा हात देण्यासाठी प्रयत्नशील असावे. त्याचप्रमाणे गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघाचे असावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले व सर्व ज्येष्ठ नागरिकांना बहुमोल मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते व ज्येष्ठ जुने सदस्य यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन शिवाजी वढाळकर व मच्छिंद्र वलटे यांनी केले व आभार ईश्वर पुंड यांनी मानले. योग न्यूज ब्युरो, प्रकाश साबरे, अंदरसूल.